आहोत आध्यात्मिक फायटर्स टीम घोटील. आपण जास्त वेळ खर्च करणार नाही आहोत. श्री काळेश्वर 11 आंबवडे खुर्द आयोजित श्री काळेश्वर चषकाचा भव्य दिव्य दमदार सोहळा आपण पाहतोय. आणि या सोहळ्या दरम्यान या सोहळ्यामध्ये प्रथम पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 30,000 रुपये माननीय आदरणीय सागरदादा घोडके साहेब समाजसेवक यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. तर द्वितीय पारितोषिक रोख कॅश प्राइज धनराशी 13,000 रुपये मास्टर माइंड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. अमोल मोंडे समाजसेवक यांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेला आहे. या स्पर्धेदरम्यान YouTube लाईव्हचे सौजन्य आहेत मान्य श्री दादासो अधिकराव साळुंके युवा उद्योजक यांच्या माध्यमातून. एक अफलातून स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सहारा स्पोर्ट चाळकेवाडी यांना मदत करण्यासाठी नितीनदादा पक्षी देखील मैदानाच्या मध्ये आहेत. त्यांना मदत करण्यासाठी 11 खेळाडू असतात आणि 12वा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आध्यात्मिक फायटर्स नाव आहे टीम घोटील संघाचं आणि या घोटील संघाला आपण पाहतोय दत्तगुरूंचं ज्याच्यावरती खूप प्रेम असतं. श्वान या प्राण्यावरती दत्तगुरूंचं जास्त प्रेम असतं आणि हा श्वान आध्यात्मिक फायटर्स घोटील संघासाठी श्वान मैदानात येऊन बसलाय. घोटील संघासाठी ही एक विजयाची चाहूल तर नसेल ना. पाहूया आपण काय होईल या मॅच मध्ये, कोण होईल या मॅच मध्ये विजेता. परंतु समोर कडवं आव्हान देणारा प्रवीण आहे, त्याच गावचे जावई आहेत आणि महाराज देखील आहेत. प्रवीण महाराज आहेत तयार लढण्यासाठी. पहिलाच बॉल खोचता होता सन्मान दर्शवलाय. रोहित कर्णधार आहेत, बॅटरने सन्मान दर्शवलाय. रोहितने सकाळी माहिती देत असताना सांगितलं की आम्ही प्रॅक्टिस खूप केलंय, प्रॅक्टिस में परफेक्ट. समोर आपल्याच गावचे जावई बापू आहेत. पहिला चेंडू निर्धाव दबक्या पावलानं प्रवीण यांची सुरुवात. ओहो, पुन्हा एकदा नवीन बॉल वरती प्रवीण यांची गोलंदाजी प्रभावी राहिली आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं इथे थोडीशी गडबड झाली. गडबडीचं रूपांतर एका धावेत केलं आणि धाव फलकावरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट होते. सुंदर ही स्पर्धा, सुंदर वातावरण, अभूतपूर्व आनंद प्राप्त होईल अशी स्पर्धा आपण पाहतोय. आध्यात्मिक फायटर्स आणि सहारा स्पोर्ट चाळकेवाडी दोन्ही संघामध्ये सुरू असलेली मॅच. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट आहे. पुढचा बॉल जागीच हल्लेला नाहीये, बॅटर सोडून दिलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडूची दिशा ओळखली, चाल ओळखली आणि फक्त जागीच थांबले. बोनस आहे तर का सरकू, बोनस कंप्लीट केलाय. 2 चेंडू 2 धावा धाव फलकावरती आहेत. रन रेट जर पाहिलं तर 6च्या सरासरीने धावा बनवण्याचा प्रयत्न आतापर्यंत आहे, परंतु इथं मोठा फटकार आला तर रन रेट चेंज होऊ शकेल. ओहो, चेंडू हवेत, उंची जास्त गाठली आहे. खेळाडू यश होता, यशने काम केलं तमाम. बॅटर गॉन डीजे डॅनिश कमॉन. सो मच. खरं तर नितीन दादा स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण खेळत असतो, परंतु स्पर्धेला खरा चर्चा अंदर कोण लावत असेल तर आपला दानेश डीजे लावतोय. सातत्यानं मंधुर संगीतांची बरसात त्याच्या माध्यमातून राहिले. संगीत हे असं असताना मित्रांनो, तुमच्या टेन्शन वरची मात्रा. ज्यावेळी तुम्हाला खूप टेन्शन येतं, प्रत्येकाला एक आवडीचं सॉन्ग असतं, ते जर प्रत्येकानं ऐकलं ना की प्रत्येकाला बरं वाटत असतं. आणि इथं मैदानाच्या आतमध्ये दानेशनं जर कोणतेही सॉन्ग जर लावलं ना
तर आम्हाला मात्र बरं वाटतंय, पण आध्यात्मिक फायटर्स घोटील संघाला हे खूप वाईट वाटलं, कारण पहिली विकेट माघारी पडले. 2 वरती पहिला गडी बाद. प्रवीण यांची चांगली सुरुवात आहे. एक वाईट देखील आला, परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक. जशाच तसं उत्तर देतोय प्रवीण. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर खूप टप्पा मागे ठेवलाय, परंतु चेंडू खूप बाहेर गेलाय. वाईट बॉलचा इशारा. पंच लगेच वळालेत. घारी सारखे पंचांनी दोन्ही हात बाहेर काढलेत. जिंकायचं असेल तर वाईट टाकायचा नाहीये, कारण मागच्या मॅच मध्ये वाईटने वाईट घडवलं आणि आध्यात्मिक फायटर वाईट घडत चांगलं घडलं त्यांच्या बाबतीत समोर आलेत. ऑप्टमच्या खूप बाहेरून टाकलेला चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिलाय. जमिनीला चिकटला चेंडू आणि समांतराचा जमिनीला डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाजी टप्प्यातील फेरबदल, योग्य विचारसरणीचा वापर, गुडलेनचा स्पॉट, अचूक प्रवीण केंद्रबिंदू पकडत आहेत. पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग राहिलाय. टॉपेज चेंडू मात्र जाईल यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून. भूर तर जाणार नाहीये. एकच धाव येते. 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट. 4 धावा धावपलकावरती. 1 विकेट माघारी परतले. अतिशय कंजूस गोलंदाजी प्रवीणची राहिली आहे. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच जिंकली. अथर्वने चांगली कामगिरी केली होती, त्याच्यामुळे संघाचा आज कॉन्फिडन्स जर पाहिला ना, सहारा 11 चाळकेवाडी संघाचा कॉन्फिडन्स दमदार आहे. बॉन्डिंग संघाचं चांगला आहे. पुढचा बॉल देखील जागा बनवून खेळला होता. कोणतीही धाव नाहीये. षटकाच होईल सांगता. एका षटका अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत अवघ्या 4 धावा आणि 4 वरती 1 विकेट देखील माघारी परतले. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. सभोवतालचा परिसर आणि या परिसराच्या आतमध्ये संपूर्ण आपला पाटण तालुका एकवटलेला एक वाडी, एक संघ या असोसिएशनच्या माध्यमातून. असोसिएशन म्हणजे ही फक्त खेळापुरती एकत्रित आलेली संघटना नव्हे, तर आपण दूरवरून या मुंबईच्या दिशेने येतो मित्रांनो. शनिवार रविवार म्हटलं ना की आपल्याला एकजुटीत एक मूठ म्हणजे आपला असोसिएशन आहे. आणि जाऊयात आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी शिवाजी आहेत. शिवाजी देखील यांची गोलंदाजी दमदार राहिली आहे. टॉप गोलंदाजींच्या यादीमध्ये याही गोलंदाजाचं नाव घेतलं जातं. शिवाजी समोर बॅटर आपण पाहतोय रोहित आहे. पहिलाच बॉल शिवाजीवरती चढवला हल्ला, परंतु इथे गोलंदाज शिवाजीचाच राहतोय. बॉल बाला होता क्षेत्ररक्षक, पकडला झेल. आणखीन एक धक्का, बॅटर गॉन. अप्रतिम गोलंदाजी आपण पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहतोय. ऑप्टमच्या बाहेर ठेवला होता बॅटर. अगोदर थोडेसे शफल झाले, पुन्हा मागे गेले आणि जसे मागे गेलेत ना तसेच मागे पाठवलेत. आउट ऑफ द बाहेर मैदानाच्या. सुंदर गोलंदाजी. शुभम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शुभम कदम कदम बढाए जा, सफलता तू पाए जा. इथं तुम्हाला यशस्वी कामगिरी जर मिळवायची असेल ना तर इथं धावा बनवणं गरजेचं आहे. आध्यात्मिक फायटर्स घोटील या संघाकडून खेळत असताना अथर्वनं टॉस जिंकला. घेतलेला गोलंदाजीचा निर्णय यशस्वी ठरत आहे, कारण गोलंदाजावरती असलेला प्रबळ विश्वास आणि प्रबळ इच्छाशक्ती. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. मित्रांनो, जर तुम्हाला जिंकायचं असेल ना तर अगोदर नितीन सर तुम्हाला मनात जिंकावं लागतं, नंतर तुम्ही रनात जिंकता. तुम्ही मनात हारला ना की रनात हारता. आणि इथं आपण पाहतोय सहारा चाळकेवाडी मनातून प्रबळ इच्छाशक्ती आहे ती विजयाची आहे. येणारा प्रत्येक गोलंदाज हा प्रभावी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये नवीन बॉलवरती गोलंदाजाला गोलंदाजी करणं खूप कठीण असतं, परंतु कठीण खडकाखाली अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा झरा असतो. तो पहिल्या षटकामध्ये प्रवीण यांनी प्राप्त केला आणि दुसऱ्या षटकामध्ये नितीन त्याचीच पुनरावृत्ती करत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनाजी. पाठीमागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच धनाजी. आपण स्कोर कार्ड जर पाहिलं तर 4-3 म्हणजे 4 वरती 3 गडी निवांत तंबूच्या दिशेला तुमचे आराम करतायत. हॅट्रिकचा चेंडू आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. ओहो, हॅट्रिकचा बॉल. लाऊड अपील आणि इथं भेटली हॅट्रिक. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये.
अगोदरच सांगितलं होतं शिवाजी हा कडवट गोलंदाज आहे, तिकट गोलंदाज आहे, टॉप गोलंदाज आहे आणि टॉप परफॉर्मन्स आपण पाहतोय स्क्रीनवरती. हॅट्रिकचा कसा त्यानं बरोबर वापर करून घेतलाय. ऑफ वरती ठेवला, ऑफ तो आउट लाईन गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न. बाहेर जाणारा चेंडू बॅटेची कड घेतले, थोडीशी कडा आणि बॅटर वाचतोय. चालत जाताना परतीचा धडा, 4 वरती 4 गडी ठार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय प्रमोद. सोन्या या नावानं संबोधलं देखील जातं. नाव तर सोने आहे पण काम आता सोन्यासारखं करावं लागणार आहे, कारण कंटिन्यू रन रेट जर आपलं पाहिलं तर 2.77 वरती येऊन पोहोचलेला आहे. जिंकणं गरजेचं आहे. जिंकायचं असेल थोडंसं लेट चालतं, थकला असतील तर थोडासा ब्रेक घे, ब्रेक नंतर मात्र तू पुन्हा नवी झेप घे. ओहो, गोलंदाज शिवाजी हे तो मुमकिन है, डॉट बॉल, झेप घेऊन देणार नाहीये शिवाजी. आणि या षटकामध्ये संघाचे कणे, संघाचे जे टॉपचे खेळाडू होते त्यांचे संपूर्ण घेर मोडलेत. 5वा चेंडू खूप बाहेर ठेवलाय, वाईट बॉलचा इशारा येईल. वाईटच्या स्वरूपात एक धाव फलकावरती. 5 धावा. खूप वेळानंतर धाव आली आहे. नितीन दादांचे सुद्धा हात बांधून होते, हाताची घडी तोंडावरती बोट, असं चित्र त्यांचं सुद्धा होतं, आता खोललंय. इथे पुन्हा एकदा लाऊड ॲपील आणि ॲपील सक्सेसफुल. विकेटचं पतन. बॅटर आहे पॉवरफुल शिवाजी. सुंदर गोलंदाजी. नवीन चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. 2 षटकं कंप्लीट. धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. 6 वरती 5 विकेट माघारी परतलेत. नाणेफेक जिंकल्यानंतर अथर्व सातत्यानं गोलंदाजीकडे का जातोय हे आपल्याला समजलंच असेल मित्रांनो, कारण गोलंदाज जे आहेत ना, सहारा स्पोर्ट चाळकीवाड्या संघातील गोलंदाज बॅटरच्या विरुद्ध फेकी करत आहेत. चांगले चेंडू टाकतायत, टप्प्यात बदल ठेवतायत, कधी गुड लेंथ, कधी यॉर्कर, कधी पुढे, कधी मागे. महेश नवीन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. टीम सहारा स्पोर्ट चाळकीवाड्या संघाकडून कंटिन्यू रन रेट जर पाहिलं तर 3.00च्या सरासरीने धावा आतापर्यंत जर बनवलेत. या 2 षटकामध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, कारण अथर्वसारखा एक मोठा खेळाडू समोरच्या संघामध्ये आहे, तो देखील चांगल्या रिदम मध्ये आहे. पहिलाच बॉल, डॉट बॉलचा इशारा. अचूक टप्प्याचा भेदक मारा महेश देखील करत आहेत. स्लोवर वन, डान्सिंग डाऊन द विकेट. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं यश कडून. थ्रो तर अप्रतिम आणि इथं विकेटसाठी लाऊड अपील केली आहे. पंचांनी सांगितलंय ना मुन्ना ना, खिलाडी सेफ आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय कंजूस आणि विचारपूर्वक गोलंदाजी आपण पाहतोय. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत प्रवीणने केलेली सुरुवात आणि महेश पर्यंत येऊन पोहोचले. प्रत्येक गोलंदाज प्रभावी राहिलाय. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं शिवाजींनी हॅट्रिक देखील घेतली. आणखीन 3 विकेटने बॅकफुटवरती टाकला आध्यात्मिक फायटर्स घोटील या संघाला. यावेळेला चेंडू हवेत. चेक
शिकवा सांगते शिकवा मला
गेवाडे आणि JK11 निगडे या दोन संघामध्ये होतोय टॉस. हॅलो माईक चेक. चला टॉस साठी लगेच यायचं आहे जिद्दी मराठा शेडगेवाडे आणि JK11 निगडे टीम. वीस धावा झालेत, 21 धावा बनवायच्या आहेत. हॅलो जिद्दी मराठा शेडगेवाडी आणि JK11 निगडे टॉससाठी यायचं आहे. कर्णधार आपणास विनंती आहे आपण टॉस को बॉसमध्ये यायचं आहे. जिद्दी मराठा शेडगेवाडी आणि JK11 निगडे. हॅलो जिद्दी मराठा शेडगेवाडी कर्णधार या. इथे टॉस होतोय. विनोद सर यांच्या शुभ हस्ते. जिद्दी मराठा शेडगेवाडी आणि JK11 निगडे या दोन टीम दरम्यान कॉल कोण करणार. शेडगेवाडी कॉल करतायत. हेड कॉल केलाय. हेड आलाय. टॉस जिंकला इथे जिद्दी मराठा शेडगेवाडी या टीमने. निर्णय काय थोडा वेळ सांगणार. ठीक आहे. दोन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी नुकता टॉस संपन्न झालाय. जिद्दी मराठा शेडगेवाडी आणि JK11 निगडे या दोन टीम दरम्यान आणि टॉस जिंकला इथे जिद्दी मराठा शेडगेवाडी या टीमने निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी. आपण दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. नुकताच टॉस संपन्न झालाय. जाऊया मॅचच्या दिशेने. कॉम्बॉक्समध्ये आमचे श्रीकांत सर आहेत. पोटे श्रीकांत सर. थँक्यू सो मच निनाद सर. या ठिकाणी आकाश यांचा सन्मान होतोय. सुपगडवाडी संघातील उत्कृष्ट खेळाडू आकाश यांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत. आकाश यांचा यथोचित शुभ सन्मान होतोय. शुभम गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू नो बॉल. धावफलकावरती धावा आहेत 3 धावा. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू हवेत आहे. खेळाडू पकडली जाते विकेट. शुभम बाद ओम बाद होतोय. 21 धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या फेरीची मॅच आपण पाहतोय. अप्रतिम ही स्पर्धा.
हॅलो 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 चेक हॅलो 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 17 धावा आहेत धावफलकावरती. 4 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सतरा धावा धावफलकावरती 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत.